सोलापुरातील 26 बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। या 26 इमारती कोणत्याही नियमात बसत नसल्याने त्यांचं पाडकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान या बांधकामावर लवकरच हातोडा पडणार असल्याची महापालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे। सोलापुरातील MIDCच्या विकास कामांबाबत मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी MIDC बाबत अनेक समस्या निदर्शनास आणून दिल्या। तसंच MIDCतील मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी सुद्धा केली आहे। सोलापुरातील कुडलमध्ये नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। नदीतील खोलाचा अंदाज न आल्यानं हा तरुण पाण्यात बुडाला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्य करून तरुणाचा मृतदेह बाहेर काढलाय, तर या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय।